नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नव्हता किंवा ई-के-वाय-सी करत असताना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं चुकलेली होते, अशा महिलांना पुन्हा एक संधी देण्यात आलेली आहे आणि त्यांना परत ई-के-वाय-सी दुरुस्तीचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. पण ई-के-वाय-सी दुरुस्त करत असताना काही लाडक्या बहिणींना असा एरर पाहायला मिळत आहे. हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही. तर अशा महिलांनी काय करायचं आहे, हा एरर का येत आहे, यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं एक पर्याय पाहायला मिळेल. ही ई-के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. म्हणजे ज्यांची 2 प्रश्नांची उत्तरं चुकीची झालेली आहेत, अशाच महिलांना ई-के-वाय-सीचं ऑप्शन एडिट करण्यात ऑप्शन देण्यात आलेला आहे. यामध्ये ज्यांची ई-के-वाय-सी राहिलेली आहे, अशांना कुठलाही अपडेट देण्यात आलेला नाही किंवा त्यांना कुठलाही पर्याय देण्यात आलेला नाही. ज्या महिलांची ई-के-वाय-सी राहिलेली असेल किंवा दुसरं काहीतरी जर चुकलेलं असेल, तर त्यांना काय आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही. यांची ई-के-वाय-सी राहिलेली होती. काही कारणामुळे हे ई-के-वाय-सी करू शकलेले नव्हते. परंतु त्यांनी आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर त्यांना हा एरर पाहायला मिळत आहे. म्हणजे या वेबसाईटवरती फक्त ऑप्शन कोणाला देण्यात आले ई-के-वाय-सी दुरुस्तीचा ऑप्शन कोणत्या लाडक्या बहिणींना देण्यात आलेला आहे, ज्या लाडक्या बहिणींची या प्रश्नांची उत्तरं चुकलेली होती. काही लाडक्या बहिणींनी या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती चुकीची दिलेली असल्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला होता आणि अशाच महिलांना दुरुस्तीचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला फक्त ह्याच प्रश्नांची उत्तरं दुरुस्त करता येणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला नाही करायचं आहे. तुमच्या घरामध्ये कुणीही राज्य सरकारच्या किंवा सरकारी नोकरीमध्ये कार्यरत आहे का तर नाही आणि सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. याला तुम्हाला टिक मार्क करून तुमची के-वाय-सी दुरुस्त करून घ्यायची आहे. आता ज्यांना आधार क्रमांक यादीमध्ये दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही असं दाखवलं जात आहे, त्यांना सध्या तरी कुठलंही ऑप्शन देण्यात आलेलं नाही. जर यावर काही अपडेट आलं तर त्याचा व्हिडिओ आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पब्लिश करणार आहोत. अपडेटबद्दलची माहिती देणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.